नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि त्याची वेळ सगळ्यात महत्त्वाची, कारण राज्याचा अर्थसंकल्प अवघ्या काही मिनिटात सादर होणार आहे आणि काही वेळातच अर्थमंत्री अजित पवार राज्याचा हा अर्थसंकल्प सादर करतील। महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आहे आणि ज्यामध्ये लोकप्रिय घोषणा केल्या जातील अशी शक्यता व्यक्त होतीये। या अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार, काय स्वस्त होणार, काय महाग होणार, अर्थसंकल्पात बळीराजाला दिलासा मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यानंतर मिळू शकतील। करदाते आणि उद्योजकांना अर्थसंकल्पातून काय मिळणार, तसंच मध्यमवर्गीय आणि गृहिणी तरुणाईसाठी काय विशेष तरतूद आहे का, याकडे देखील राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलंय। आताची दृश्य सध्या आपण बघतोय ती काही वेळापूर्वी जेव्हा अर्थमंत्री अजित पवार प्रांगणात आले विधानभवनाच्या, तेव्हाची दृश्य आणि यावेळी त्यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई देखील होते। त्यामुळे काही वेळातच राज्याचं बजेट सादर व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पात बळीराजाला दिलासा मिळणार का, कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, कोणत्या वस्तूंवर कोणते कर आहेत, त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळातच मिळू शकणार आहेत। काही वेळापूर्वीच अर्थमंत्री अजित पवार प्रांगणात दाखल झाले आणि काही वेळापूर्वीच अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प आता सादर करणार आहेत। त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधानभवनातल्या समिती कक्षात सुरू झाल्याचं कळतंय, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री देखील उपस्थित आहेत। त्यामुळे यानंतर या बैठकीनंतर म्हणजे समिती कक्षात या बैठकीनंतर अर्थसंकल्पासाठी म्हणजे पुढच्या कामकाजासाठी अर्थमंत्री रवाना होणार आहेत। त्यामुळे या अर्थसंकल्पाचा अर्थ आणि संकल्प काय आहे हे काही वेळातच आपल्याला कळू शकेल। अधिक माहिती घेणार उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, या बैठकीविषयी आणि आणखीन किती वेळात अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होते? रेणुका, पुढच्या काही क्षणातच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये सादर होणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाच्या शेजारील समिती सभागृहामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये अर्थसंकल्प जो आहे तो तिथे मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता विधिमंडळाच्या पटलावरती अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडतील, तर विधान परिषदेमध्ये अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई हे अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे महाराष्ट्रासाठी, त्यासाठी सर्वांची उत्सुकता ताणली गेलेली आहे। कारण गेल्या 2 वर्षांमध्ये कोविड काळामध्ये महाराष्ट्राच्या वरती खूप मोठं अनेक संकट आलेले आहेत। आर्थिक संकट खऱ्या अर्थाने खूप मोठी आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार कसं बाहेर काढणार, ही तारेवरची कसरत जी आहे ती राज्य सरकारच्या समोर असणार आहे। कारण या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राची जी महसूल तूट आहे ती भरून काढायचं मोठं आव्हान असणार आहे। त्याचबरोबर जे उद्योग बुडालेले आहेत, त्या उद्योग बुडालेले आहेत त्यांना देखील पुन्हा एकदा मार्गावरती आणावे लागेल आणि राज्यावरती मोठ्या प्रमाणात एक आर्थिक कर्ज जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, ते देखील फेडण्याचं एक आव्हान जे आहे राज्य सरकारवरती असणार। एकूण या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योगांना, व्यापाऱ्यांना, इतर अनेक त्यामुळे दिलासा मिळतोय काय, प्रश्नांची उत्तरं काही वेळातच मिळू शकतील। अर्थमंत्री पोहोचलेत आणि पुढच्या काही क्षणांमध्ये या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होते। उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री सन 2022-23 अर्थसंकल्प सादर करतील। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज 11 मार्च महाराष्ट्राची अस्मिता, स्फूर्तिस्थान, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृती दिन। या दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे त्यांचे स्मारक वडू बुद्रुक व तुळापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरवले आहे। त्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून 250 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। असामान्य शौर्य, धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांच्यासाठी येत्या वर्षापासून महाराजांच्या नावाने छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येत आहे। महाराजांच्या स्फूर्तिदायी स्मृतींना वंदन करून आपल्या अनुमतीने मी सन 2022-23 या वर्षाचा महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो। भारतीय तत्वज्ञानात असलेले पंचतत्वांचे महत्त्व आपण जाणतोच। पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली पंचसूत्रेही आपण अंगीकारली पाहिजेत।
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या 5 सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो. ही पंचसूत्रीच आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे. कोविडमुळे मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक विकास अधिक गतिमान करण्यासाठी विकासाची पंचसूत्री हा विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. येत्या 3 वर्षात या कार्यक्रमासाठी सरकार सुमारे 4 लाख कोटी उपलब्ध करून देईल. त्यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये भरीव गुंतवणूक होईल आणि महाराष्ट्र हे देशातले $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य ठरेल. कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांच्यासाठी शासनाने भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे. विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमातील कृषी या पहिल्या सूत्राकडे मी आता सभागृहाचे लक्ष वेधतो. दिनांक 6 मार्च 2020 रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी नियमित पीक कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते. पण ही रक्कम आर्थिक अडचणीमुळे वाटप होऊ शकली नाही. मात्र आज मला आनंद आहे की शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती नवीन आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो, कौतुक करतो. या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकरी बांधवांना होईल. त्याकरता सन 2022-23 मध्ये 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रुपये एवढी देणी अदा करण्याचेही ठरवले आहे. भूविकास बँकांच्या जमिनी व इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांच्यासाठी करण्यात येणार आहे. गुजरात व अन्य काही राज्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून यापूर्वीच बाहेर पडली आहेत. महाविकास आघाडी शासनाने माननीय पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून या योजनेमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. ती मान्य झाली नाही तर शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी आम्ही अन्य पर्यायांचा विचार करू, असे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. सन 2021-22 अर्थसंकल्पात मी खरीप हंगाम 2021 पासून शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज पुरवण्याची घोषणा केली होती. या योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी 2022 अखेर 41,055 कोटी रुपयाचे कर्जाचे वाटप झाले आहे. सन 2022-23 मध्ये व्याज सवलत योजनेअंतर्गत 43,12,000 शेतकऱ्यांना 911 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र वसमत जिल्हा हिंगोली येथे स्थापन करण्यात येईल. या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढवण्याकरता संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे. तेथील सर्व शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरता येत्या 3 वर्षात 1,000 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये शेततळ्यांचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50% वाढ करून ते आता 75,000 रुपये करण्यात येईल. सन 2022 हे वर्ष महिला शेतकरी शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांच्या करता कृषी योजनांच्या मध्ये राखीव असलेली 30% तरतूद वाढून यापुढे ती 50% करण्यात येईल. कृषी विभागाच्या योजनांच्या मध्ये यापुढे तरतुदीच्या 3% निधी आजी माजी सैनिकांनाही उपलब्ध करून देण्यात येईल. अन्न प्रक्रिया व कृषी मालाच्या मूल्यवर्धनासाठी पुढील 5 वर्षाच्या करता मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबवण्यात येईल. भरड धान्यांवरील कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन यावर या योजनेत विशेष भर देण्यात येईल. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जिल्हा परभणी यांना 50 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांना संशोधनाकरता प्रत्येकी 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2022-23 या वर्षाकरता
कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 3025 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यातील 306 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीसाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 2000 कोटी रुपयाची घोषणा मी केली होती. बाजार समित्यांना पायाभूत सुविधांच्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड शासनाकडून करण्यात येणार आहे. येत्या 2 वर्षात या योजनेसाठी 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित आहे. खरीप व रब्बी पणन हंगाम 21-22 अंतर्गत राज्य सरकारने 1,50,58,000 क्विंटल धानाची व 7,96,000 क्विंटल भरड धानाची खरेदी केली आहे. आगामी रब्बी व खरीप पणन हंगाम 2022-23 अंतर्गत 2,33,60,000 क्विंटल धानाची व 32,32,000 क्विंटल भरड धानाची खरेदी अपेक्षित असून दोन्ही हंगामाकरता 6,952 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. निर्यातक्षम विविध 21 शेतीमालांचे जिल्हानिहाय क्लस्टर तयार करून तिथे पायाभूत सुविधांचा विकास करून प्रशिक्षणाद्वारे सेंद्रिय व पारंपरिक तसेच GI टॅग प्राप्त कृषी मालाच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. या धोरणांची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सुविधा समिती मार्फत करण्यात येईल. सहकार हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील 20,761 प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करून त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोर बँकिंग सिस्टीमशी जोडण्यात येईल. येत्या 3 वर्षात त्यासाठी 950 कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाणार आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाला 1,512 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. राज्यात सध्या 270 सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. ते पूर्ण झाल्यावर 26,38,771 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्याद्वारे 317 TMC पाणीसाठा निर्माण होईल. महाविकास आघाडीने गेल्या 2 वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या 2 वर्षात 28 प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला. येत्या 2 वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील 26 प्रकल्पांपैकी फेब्रुवारी 22 पर्यंत 9 प्रकल्प पूर्ण झाले असून 2022-23 मध्ये आणखी 11 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूर्ण झालेल्या 9 प्रकल्पातून 2,86,079 हेक्टर सिंचन क्षमता व 35 TMC पाणीसाठा निर्माण झाला आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत मंजूर 91 प्रकल्पापैकी फेब्रुवारी 2022 पर्यंत 28 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सन 2022-23 मध्ये 29 प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूर्ण झालेल्या 28 प्रकल्पामधून 20,737 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाली आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात 100% म्हणजे 40.45 TMC पाणीसाठा व 53% म्हणजे 1,34,431 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. डिसेंबर 2021 अखेर प्रकल्पावर 14,251 कोटी रुपये खर्च झाला असून प्रकल्पाची सर्व कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी सन 2022-23 मध्ये 853 कोटी 45 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा विभागाला 13,552 कोटी व खारभूमी विकासासाठी 96 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. येत्या 2 वर्षात मृद व जलसंधारणाची 4,885 कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यावर 4,774 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. उस्मानाबाद, गडचिरोली आणि नंदुरबार या आकांक्षित जिल्ह्यात वाशिम जिल्ह्याच्या धर्तीवर पाझर तलावांचे साठवण तलावात रूपांतर करून जलसिंचन सुविधा पुनर्जीवित करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मृद व जलसंधारण विभागाला 3,533 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. 1 एप्रिल 2018 पासून कृषी पंपांच्यासाठी प्रलंबित असलेल्या 2,40,000 अर्जांपैकी महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत 1 लाख नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून सन 2022-23 मध्ये आणखी 60,000 कृषी पंपांना वीज जोडणीचे उद्दिष्ट आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात 24,614 सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम
राबवण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 43,902 सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. फळबाग लागवडीची साठी सुधारित धोरणानुसार फळबाग लागवड योजनेत केळी, ड्रॅगन फ्रूट, एव्होकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्न महत्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. यावर्षी 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमधून रस्त्यांच्या कामासाठी कुशल भागासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून पूरक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. रोजगार हमी योजनेसाठी सन 2022-23 मध्ये 1,754 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. बैल घोडा हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना परळ येथे 2 ऑगस्ट 1886 रोजी झाली. या महाविद्यालयाच्या परिसरात 60 ते 120 वर्षे जुन्या इमारती आहेत. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या इमारतीचे देखभाल दुरुस्ती करता सन 2022-23 मध्ये 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी समूह योजनेअंतर्गत श्रेणीवर्धन व क्षमता वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक शेळी समूह प्रकल्प राबवण्यात येईल. या प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय, बैलाला आपण शेती आणि शेतकऱ्यांचं वैभव मानतो. कवी विठ्ठल वाघ यांच्या शब्दात सांगायचं तर बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक, बैल माझ्या शिवारात काडी हिरवे स्वस्तिक. परंपरेने चालत आलेल्या बैलगाड्या शर्यतीने उत्तम सदृढ गोवंशाची पैदास आणि संगोपनाचे साधन म्हणून मोठी कामगिरी बजावली आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या शर्यती सुरू राहाव्यात अशी ठाम भूमिका घेऊन महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि बैलगाडा शर्यतीची परवानगी मिळवली. महाराष्ट्रातील स्थानिक जातीच्या सुदृढ गोवंशांची पैदास यामुळे अबाधित राहील असा माझा विश्वास आहे. देशी गाई म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक अशा एकूण 3 मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गाई व म्हशींची स्त्री बीजे प्रयोगशाळेत फलित करून सर्वसाधारण गाई म्हशींमध्ये स्त्रीभ्रूण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात शेतकऱ्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येईल. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाची भाग भांडवल मर्यादा 50 कोटी रुपयांनी वाढवून त्या निधीतून किनारी भागातील मासळी उतरवणाऱ्या 173 केंद्रांची देखभाल व दुरुस्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाला 406 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. सर्वांगीण विकासासाठी निरोगी समाज ही पूर्वअट असते. विकासाची पंचसूत्री या आमच्या कार्यक्रमातील आरोग्य या दुसऱ्या सूत्राकडे मी आता सभागृहाचे लक्ष वेधितो. कोविडच्या काळात आपल्या सरकारने बजावलेल्या कामगिरीचं देश विदेशात कौतुक झालं. राज्यातल्या कोरोना योद्ध्यांनी जीवाची जोखीम पत्करून सेवा दिली. निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई. दिला शब्द राज्याला की धैर्याने जिंकू लढाई. लढाई लढतानाही विजयाची जागवली आशा. देशाने पाहिलं अवघ्या, आम्ही योग्य दाखवली दिशा. गेल्या 2 वर्षापासून आपण कोविडशी सक्षमपणे लढतो आहोत. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी आणि हर घर दस्तक ही अभिनव आरोग्य तपासणी मोहीम आपण राबवली. 8 मार्च 2022 पर्यंत महाराष्ट्रातील 8,74,00,000 व्यक्तींनी लसीची पहिली मात्रा आणि 6,78,00,000 व्यक्तींनी लसीची दुसरी मात्रा देण्यात आली असून 15,87,000 जणांना लसवर्धक मात्रा देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात मी आरोग्य संस्थांच्या श्रेणीवर्धन व बांधकामासाठी 7,500 कोटी रुपये किमतीचा 4 वर्षाचा प्रकल्प जाहीर केला होता. या प्रकल्पासाठी हुडकोकडनं 3,948 कोटी रुपयाचं कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. सन 2022-23 मध्ये या प्रकल्पाला हुडको कर्ज सहाय्यातून 2,000 कोटी व 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 1,331 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नियमित अर्थसंकल्पीय निधी व्यतिरिक्त आरोग्य सेवांवर येत्या 3 वर्षात सुमारे 11,000 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याचे सरकारचं नियोजन आहे.
मुंबई शहराबाहेर प्रथम दर्जाची शासकीय ट्रॉमा केअर युनिट नसल्याने तिथल्या गंभीर जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरता 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिथोट्रिप्सी उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या 3 वर्षात ही उपचार पद्धती सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याकरता यावर्षी 17 कोटी 60 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मोतीबिंद शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयामध्ये आधुनिक फेको उपचार पद्धती सुरू करण्याचे शासनाने ठरवले आहे. एकूण 60 रुग्णालयामध्ये ही उपचार पद्धती सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील 50 खाटांपेक्षा अधिक क्षमता असणाऱ्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे आणि 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता संयंत्रे देण्यात येणार आहेत. कर्करोगाने वेळेत व जलद निदान तसेच उपचाराच्या उद्देशाने 8 आरोग्य मंडळासाठी 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर व हॉस्पिटलला आयुर्वेदिक रुग्णालय आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी मौजे तांबाटी तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील 10 हेक्टर जमीन देण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालय स्थापन करण्यात येतील. अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम व श्रेणीवर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षात राज्यात रुग्ण खाटांची क्षमता 1200 कोटीने वाढून विशेषोपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात 49 रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती व इतर कामासाठी 1392 कोटी 11 लाख रुपये किमतीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. जालना येथे 365 खाटांचे नवी प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महानगरातील तज्ञ डॉक्टरांचं निदान व उपचारांची सेवा ग्रामीण भागातील जनतेस शिवारोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येतील. पुढील टप्प्यात ही सेवा उपजिल्हा रुग्णालयापर्यंत विस्तारित करण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3183 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, 11 मार्च 1886 रोजी पेन्सिल्व्हेनिया वुमन्स मेडिकल कॉलेजमधून MD ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय व मराठी महिला डॉक्टर ठरल्या. आज या गोष्टीला 136 वर्ष पूर्ण झाली. त्यांना स्मरून मी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या तरतुदी मांडतो. देशातील होतकरू युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी. पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था, तर नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे. शिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. अन्न सुरक्षा कार्यप्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी अन्न चाचणी प्रणाली, प्रयोगशाळांचे सक्षमीकरण व ईट राईट इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात येतील. याकरता 2 वर्षात 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे शहराजवळ 300 एकर जागेत अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजिओथेरपी केंद्र उपलब्ध असतील.
सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल. सन 2022-23 या वर्षाच्या कार्यक्रम खर्चाकरता वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाला 2061 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ ही उद्योगाची प्राथमिक गरज असते हे आपण जाणतोच. मी आता विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमातील मनुष्यबळ विकास या तिसऱ्या सूत्राकडे सभागृहाचं लक्ष वेधतो. विविध लाभ सवलतीच्या व शिष्यवृत्तीच्या योजना राज्यातील बालके, विद्यार्थी व अन्य घटकांच्यासाठी राबवण्यात येतात. राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास, सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण तसेच महिला व बाल कल्याण विभागाच्या सर्व योजना लाभार्थींच्या आधार क्रमांकाशी जोडण्यात येतील. ही कारवाई 1 जून 2022 पूर्वी पूर्ण करण्यात येईल. महाराष्ट्र हे उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर राज्य आहे. नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, फिनटेक, नॅनो व जैव तंत्रज्ञान, ब्लॉकचेन, उद्योग 4.0 व 5.0, संदेश वहन उपग्रह, ड्रोन टेक्नॉलॉजी अशा अनेक अत्याधुनिक नवीन बाबींचा समावेश आहे. जागतिक डिजिटल क्रांतीच्या युगात राज्यातील सुशिक्षित युवक युवतींच्या कौशल्यात वाढ करून रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येईल. त्याकरता 500 कोटी रुपयाचे निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यात खासगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्र उभारून दरवर्षी 5000 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. याकरता शासनाकडून 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील व उर्वरित निधी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उभारण्यात येईल. राज्यात इनोव्हेशन व इन्क्युबेशन इको सिस्टीम निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तरुणांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित स्टार्टअप साठी बीज भांडवल तसेच इन्क्युबेशन सेंटर मार्फत विशेष सुविधा व मार्गदर्शन पुरवण्याचा शासनाचा मानस आहे. स्टार्टअप साठी प्रारंभिक टप्प्यातील भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी 100 कोटी रुपये रकमेचा राज्य सरकारचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नव्याने नामकरण करण्यात आलेल्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 615 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. महाविकास आघाडी सरकारने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठातील कलिना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी राखून ठेवला आहे. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाला यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल तसेच अन्य विभागाच्या आधुनिकीकरणासाठी 10 कोटी रुपये व मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्रासाठी 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील विद्यापीठात थोर समाज सुधारक व महनीय व्यक्तींच्या नावे अध्यासन केंद्र स्थापन करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले असून अशा प्रत्येक केंद्रासाठी 3 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे सरकारने निश्चित केले आहे. मुंबई येथे सिडनॅम, एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाकरता प्रत्येकी 5 कोटी रुपये, औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षाकरता 10 कोटी रुपये आणि नागपूर येथील लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साठी 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 1619 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत राज्यातील महापुरुषांशी संबंधित गावातील 10 शाळांची निवड करण्यात आलेली आहे. महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगाव कागल, जिल्हा कोल्हापूर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा सातारा. लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव मुरुड, जिल्हा रत्नागिरी. साने गुरुजी यांचे जन्मगाव पालगड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोजरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेणगाव, तालुका अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळगाव येडेमचिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. या गावातील शाळांना शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांचे बांधकाम व इतर सोयी सुविधांच्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नियतव्यापैकी 5% निधी यापुढे या कामाच्या करता उपलब्ध करून देण्यात येईल. जवाहर बाल भवन व शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीच्या मजबूतीकरण, नूतनीकरण व विस्तारासाठी सन 2022-23 मध्ये 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2022-23 या वर्षाच्या कार्यक्रमाकरता शालेय शिक्षण विभागाला 2354 कोटी व क्रीडा विभागाला 385 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. भीमा कोरेगाव, विजयस्तंभ, मौजे, पेरणे फाटा, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे सोयी सुविधायुक्त स्मारक व परिसरातील विकासाची कामे हाती घेण्यात येतील. नगरपालिका महानगरपालिकेचे कार्यरत सफाई कामगारांची जोखीम कमी करून त्यांना होणारे आजार टाळण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील अप्रतिष्ठेच्या भावनेचे उच्चाटन करण्यासाठी यापुढे गटार सफाई यंत्रचलित पद्धतीने करण्याचे राज्य सरकारने ठरवलेले आहे. त्यासाठी आधुनिक गाड्या पुरवण्यात येणार आहे. तृतीयपंथींच्यासाठी बीज भांडवल व व्याज सवलतीची स्वयं रोजगार योजना राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व तृतीयपंथींना ओळखपत्रे आणि शिधापत्रिका देण्याची विशेष मोहीम ही राबवण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीला विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी 250 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सर्वसाधारण योजनेकरता 2876 कोटी आणि अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता 12230 कोटी असा एकूण 15106 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. आदिवासी विकास विभागाच्या 491 वसतिगृहांमध्ये 32,958 मुले आणि 20,911 मुली अशा एकूण 53,869 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्वयं योजना राबवण्यात येत असून सन 21-22 मध्ये 8,000 पात्र विद्यार्थ्यांच्यासाठी आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागाकरता शौचालय बांधकामासाठी सर्वसाधारण क्षेत्राकरता प्रति घरकुल 1,32,000 रुपये व नक्षलग्रस्त आणि डोंगराळ क्षेत्रासाठी 1,42,000 रुपये अनुदान देण्यात येतं. सन 2022-23 मध्ये त्यासाठी 300 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. सवणे, तालुका तलासरी, जिल्हा पालघर आणि झिंगानूर, तालुका सिरोंचा, जिल्हा गडचिरोली येथे अनुक्रमे कातकरी व माडिया गोंड समाजाच्या बहुउद्देशीय संकुल बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता आदिवासी विकास विभागाला 11,199 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीला विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 250 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. इतर मागासवर्गीय समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित आयोगाची स्थापना करण्यात येत आहे. या आयोगाला प्रशासकीय सोयी सुविधांच्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती करता 1,020 कोटी, शैक्षणिक व परीक्षा शुल्कासाठी 400 कोटी रुपये, सावित्रीबाई फुले मुलींच्या शिष्यवृत्ती करता 100 कोटी रुपये आणि आश्रम शाळांच्या करता 400 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. सन 2022-23 या वर्षाच्या कार्यक्रमाच्या खर्चासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 3,415 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर अल्पसंख्याक सामुदायिक विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर आणि PhD अभ्यासक्रमाची परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येत आहे.
अल्पसंख्याक उमेदवारांच्या करता पोलीस भरती प्रशिक्षण योजना निवासी स्वरूपात राबवण्याचा आणि त्याचा कालावधी 2 ऐवजी 3 महिन्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 22-23 या वर्षाकरता ही योजना सुधारित स्वरूपात राबवण्यात येणार आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भांडवल मर्यादा 500 कोटी रुपये वाढवून 700 कोटी रुपये करण्यात आली आहे. 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता अल्पसंख्याक विभागाला 677 कोटी रुपयाचं नियतव्यय प्रस्तावित आहे. एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंमलबजावणीत अधिक अचूकता, सुलभता व तत्परता यासाठी ई शक्ती योजनेतून माझ्या 1,20,000 अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रुपयावरून 2,500 रुपयापर्यंत वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण निधीपैकी 3% निधी महिला व बाल विकास योजनांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्याचं प्रस्तावित आहे. नागरी भागातील अति तीव्र कुपोषित बालकांच्यासाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बाल विकास केंद्रे सुरू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात येतील. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महिला व बाल कल्याण विभागाला 2,472 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या हेतूने येत्या 3 वर्षात राज्यात मिशन महाग्राम राबवले जाणार आहे. मानव विकासाच्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून विकासाचे शाश्वत ध्येय साध्य करण्यासाठी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 7,67,766 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. 22-23 मध्ये 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्याकरता 6,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई झोपडपट्टी सुधारण्यासाठी ज्याप्रमाणे स्वतंत्र निधी उपलब्ध होतो त्याच धर्तीवर म्हाडाच्या मुंबई बाहेरील विभागीय मंडळाच्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील मूलभूत कामे करण्यासाठी सन 2022-23 मध्ये 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पंतप्रधान नागरी आवास योजनेअंतर्गत 1,28,790 घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. लाभार्थ्यांना 3,424 कोटी रुपयाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता ग्रामविकास विभागाला 7,718 कोटी रुपये तसेच गृहनिर्माण विभागाला 1,071 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. गतिमान वाहतूक व दळणवळण हा वेगवान विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मी आता विकासाची पंचसूत्री या आमच्या कार्यक्रमातील दळणवळण या 4थ्या सूत्राकडे सभागृहाचे लक्ष वेधतो. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 या अंतर्गत सुमारे 7,500 कोटी रुपये किमतीच्या 10,000 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली असून येत्या 2 वर्षात ही कामे पूर्ण होतील. पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत एकूण 6,550 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाची सन 2022-23 मध्ये सुरुवात करण्यात येईल. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात सादर करताना मी रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची घोषणा केली होती. या महामार्गावरील रेवस आणि कारंजा यांना जोडणाऱ्या धरमतर खाडीवरील 2 किलोमीटर लांबीच्या 897 कोटी 70 लाख रुपये खर्चाच्या मोठ्या चौपदरी खाडी पुलाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या सागरी महामार्गाच्या कामाकरता सुमारे 1,100 हेक्टर भूसंपादनासाठी 500 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी सुमारे 1,900 हेक्टर जमिनीचे संपादन करायचे असून त्याकरता 1,500 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तारित करण्याचे नियोजन आहे. सदर महामार्गाचे 77% काम पूर्ण झाले असून जालना ते नांदेड या द्रुत गती जोड मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. हायब्रिड एन्युटी योजनेतून
8,654 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या मजबूतीकरण व दर्जोन्नतीच्या कामाची पैकी 3,675 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी 22,309 कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरित कामे सन 2022-23 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नाबार्डने मंजूर केलेल्या 65 रस्ते विकासांची व 165 पुलांची कामे 2022-23 मध्ये पूर्ण करण्यात येतील. आशियाई विकास बँकेच्या माध्यमात अर्थसहाय्यातून 990 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबूतीकरण व दर्जोन्नती करण्यात येत आहे. त्यांची अंदाजित किंमत 5,689 कोटी रुपये आहे. सन 2022-23 मध्ये 765 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी 15,773 कोटी रुपये व इमारती बांधकामासाठी 1,088 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते व रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी, ऐरोली, मिठबंदर, ठाणे व बेलापूर ही ठिकाणी जनमार्गाने जोडण्याचा सरकारचा मानस आहे. या ठिकाणी जेटी व तत्सम सुविधा तसेच खाडीचे खोलीकरण करण्याची योजना आहे. याकरता 330 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भाऊचा धक्का ते बेलापूर जलसेवा सुरू झाली असून या सेवेचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे असावे यासाठी आवश्यक निर्णयाची घोषणा मी भाग 2 मध्ये करणार आहे. अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ, वर्धा, यवतमाळ, नांदेड, वडसा, देसाईगंज, गडचिरोली, नागपूर, नागभीड या रेल्वे मार्गांची कामे विविध टप्प्यात असून जालना ते जळगाव, कल्याण, मुरबाड, माळशेज, पनवेल ते विरार या नवीन रेल्वे प्रकल्पामध्ये राज्य शासनाकडून आर्थिक सहभाग देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नाशिक, पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 16,039 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 80% भार राज्य शासन उचलणार आहे. मुंबई, जालना, नांदेड, हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पुणे येथील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी, मुंबई मेट्रो मार्गिका 2A व 7 तसेच नवी मुंबई येथील बेलापूर ते पेंढार या मेट्रो मार्गिका पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजवडीतील राजीव गांधी ITI पार्क पासून शिवाजीनगरला जोडणारा पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे काम सुरू केले. या उन्नत मार्ग मेट्रोची लांबी 23 किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत 8,313 कोटी रुपये आहे. मुंबईतील मेट्रो मार्गिका क्रमांक 3 कुलाबा, वांद्रे, सिप्स या मार्गिकेच्या विस्तार कप परेड पासून नेवी नगर पर्यंत होणार आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. पिंपरी ते निगडी, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भव्य स्मारक उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाचे 64% काम पूर्ण झाले असून हे काम 2023 अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कलानगर उड्डाणपूल आणि कल्याण जवळील उल्हास नदीवरील दुर्गाडी पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. शेडानगर उड्डाणपूल, सांताक्रूज चेंबूर जोड रस्त्याचा विस्तार, वसई विरार जवळील नायगाव पूल तसेच पनवेल जवळील नेवाळे फाटा या प्रकल्पाची कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाची ST सेवा ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे. या सेवेचे महत्त्व आणि अपरिहार्यता लक्षात घेऊन मागील 2 वर्षात शासनाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 4,107 कोटी रुपयाची आर्थिक मदत केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकरता पर्यावरणपूरक 3,000 नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचे आमचं नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 103 बस स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि दर्जा आणि पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून भांडवली अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता परिवहन विभागाला 3,003 कोटी
बंदरे विकासासाठी 354 कोटी रुपये, तसंच नगरविकास विभागाला 8,841 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मालवाहतुकीकरता स्वतंत्र टर्मिनल उभारण्याचे प्रस्तावित असून रात्रीच्या उड्डाणाची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळाच्या कामासाठी 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. रत्नागिरी विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामाच्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे निश्चित आहे. अमरावती विमानतळावर रात्रीची उड्डाण सेवा उपलब्ध करण्यासाठी नवीन टर्मिनलच्या इमारतीची उभारणी व धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. कोल्हापूर विमानतळाकरता आवश्यक जमिनीचे भूसंपादन व निर्वनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आली आहेत. गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. कोणतेही राज्य उद्योग क्षेत्राशिवाय समृद्ध होऊ शकत नाही. मी आता विकासाची पंचसूत्री या विशेष कार्यक्रमातील उद्योग या 5व्या सूत्राकडे सभागृहाचे लक्ष वेधतो. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा होता. मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत 1,870 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीतून 114 नवीन प्रकल्प उभारून 1,480 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आपण निर्माण केली. आता राज्य वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. आर्थिक मंदी असताना देखील उद्योग विभागाद्वारे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत नामांकित उद्योग घटकांच्या समवेत एकूण 98 गुंतवणूक करार करण्यात आले. राज्यात त्यातून 1,89,000 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असून रोजगाराच्या 3,30,000 नवीन संधी निर्माण होतील असा अंदाज आहे. सन 2021 ते 2025 साठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर करण्यात आले आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी 157% वाढली आहे. तर सन 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा 10% व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25% करण्याचं उद्दिष्ट सन 2025 पर्यंत 5,000 चार्जिंग सुविधांच्या उभारणीचं देखील उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 1 लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी 9,621 प्रस्ताव मंजूर केले असून त्यातील 1,100 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. येत्या वर्षी 30,000हून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील. विधवा महिलांच्यासाठी काम करणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त मी पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना जाहीर करतो. कोविड मध्ये विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी या योजनेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची 100% परतफेड करण्यात येईल. अनेक वस्तूंच्या आयात झपाट्याने वाढत आहे. अशा वस्तूंचे उत्पादन राज्यातच व्हावे यासाठी राज्यातील अशा क्षेत्रातील कार्यरत उद्योगांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना किंवा तत्सम योजनांद्वारे लाभ देण्यात येतील. स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी 1967 मध्ये नांदेड येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांनी त्यानंतर त्या संस्थेचा विस्तार केला. येथे तयार झालेले राष्ट्रध्वज मंत्रालयासह संपूर्ण देशात वापरले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खादी ग्रामोद्योग केंद्राच्या या इमारतीची पुनर्बांधणी व विक्री केंद्र उभारण्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आदिवासी समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन व आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे. सन 2022-23 या वर्षाच्या कार्यक्रमासाठी खर्चाकरता उद्योग विभागाला 885 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मौजे कौडगाव व मौजे सिंधाळा जिल्हा लातूर, मौजे साक्री जिल्हा धुळे, वाशिम मौजे कचराळा जिल्हा चंद्रपूर आणि यवतमाळ येथे 577 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. याशिवाय राज्यात 2,500 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क
विकसित करण्यात येणार आहेत. मुंबई पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबईत 11,530 कोटी रुपये खर्चाची 400 किलोवॅट क्षमतेची 4 उपकेंद्रे आणि 1000 मेगावॉट क्षमतेचे अतिउच्च दाब वाहिन्यांचा पारेषण प्रकल्प राबवण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींच्या घरासाठी प्राधान्याने व स्वस्तात वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्यात येत असून या योजनेचा कालावधी 6 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता ऊर्जा विभागाला 9,926 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमांतर्गत या अर्थसंकल्पात 15,215 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे. आता मी इतर अर्थसंकल्पीय तरतुदीकडे वळतो. मागील 2 वर्षात राज्यातील जनतेने कोविड, तौक्ते चक्रीवादळ, महापूर यासारखे विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना केला. या आपत्तीमध्ये शासन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी माणुसकीच्या भावनेतून प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची जबाबदारी शासनाने निभावली. सन 2021-22 मध्ये कोविड महामारी नियंत्रणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 905 कोटी 19 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. कोविड-19च्या 7 रोगांच्यामुळे आई वडील गमावलेल्या मुलामुलींना 5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. कोविड कर्तव्यावर असताना कोविडमध्ये मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान देण्यात येतं. कोविड-19 आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य प्रदान करण्यात येतं. मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या 1,0727 निकटच्या नातेवाईकांना बँक खात्यामध्ये आतापर्यंत 503 कोटी 63 लाख रुपयाची रक्कम जमा करण्यात आली आहे. कोविड महामारीच्या काळात सरकारने बांधकाम कामगार, माथाडी कामगार, घरेलू कामगार, सुरक्षा रक्षक अशा 13,03,000 कामगारांना 715 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य केले आहे. या व्यतिरिक्त ऑटो व सायकल रिक्षा चालक, छोटे व्यापारी, फेरीवाले आदी अनेक गरजू घटकांना देखील आर्थिक तसेच अन्नधान्याची मदत केली आहे. राज्य शासनाने जून ते ऑक्टोबर 2021 कालावधीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीकरता 5,544 कोटी 10 लाख रुपयाचा निधी शेतकऱ्यांना मदत म्हणून उपलब्ध करून दिला. रायगड, रत्नागिरी व राज्याच्या इतर भागात आलेल्या तौक्ते चक्रीवादळ व महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाने आपत्तीग्रस्तांना 6,079 कोटी 48 लाख रुपयाची मदत केली. कोकण विभागातील चक्रीवादळ व अन्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने 3 वर्षांमध्ये 3200 कोटी रुपयाचे आपत्ती सौम्यीकरण कार्यक्रम मंजूर केला आहे. या योजनेतून धूप प्रतिबंधक बंधारे, भूमिगत विद्युत वाहिन्या, बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्र, पूर्व सूचना प्रणाली व दरड प्रवण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाय ही कामे हाती घेण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मदत व पुनर्वसन विभागाला 467 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. शिवाय नैसर्गिक आपत्ती मदत व इतर अनिवार्य खर्चासाठी 10,655 कोटी रुपये 73,07,000 रुपयाची तरतूद आहे. कामगार विभागाला 1,400 कोटी रुपयाची नियतव्यय प्रस्तावित आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 मध्ये 18,72,846 नळ जोडण्या देण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 1,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 602 कोटी 7 लाख रुपये किमतीच्या 743 कामं मंजूर आहेत. त्यापैकी 722 कामं प्रगतीपथावर असून 511 योजनांच्या मधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला 3,223 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. कोयना धरणाच्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात शिवसागर जलाशयाच्या उच्च दर्जाच्या 50 कोटी रुपयाच्या जलपर्यटन प्रकल्प प्रस्तावित आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि भंडारा येथील गोसीखुर्द प्रकल्पावरही दर्जेदार जलपर्यटन प्रकल्प हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक व थोर समाज सुधारकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने मुंबई, पुणे व नागपूर येथे स्वातंत्र्य लढ्याशी निगडित स्थळांचा हेरिटेज वॉक आयोजित करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील झवारी या निसर्गरम्य ठिकाणास
पर्यटन स्थळाचा ब वर्ग दर्जा देण्यात आला असून तिथे तसेच फरदापूर जिल्हा औरंगाबाद येथील जमिनीचा विकास करून पर्यटकांच्यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. अजंठा, वेरूळ, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांच्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करून त्या स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरवण्यात आले असून अजंठा आणि वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळावर आधुनिक सामूहिक सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्यात येत आहे. लोणावळा येथील टायगर पॉइंट वरून दिसणारे विहंगम दृश्य पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. तेथे स्कायवॉक व इतर आवश्यक पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येतील. रायगड किल्ला व परिसर विकासाच्या साठी सन 2022-23 मध्ये 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या 6 किल्ल्यांच्यासाठी 14 कोटी रुपयांनी मुंबईतील शिवडी आणि सेंट जॉर्ज किल्ल्याच्या जतन व संवर्धन आराखड्यासाठी सन 2022-23 मध्ये 7 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमिकावा युद्ध पद्धतीने जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाकरता 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वडा जिल्हा चंद्रपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन 25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम 12 मार्च 2021 पासून सुरू झाला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून त्यासाठी 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. गेटवे ऑफ इंडिया वास्तूवर महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव दर्शवणारी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ध्वनी प्रकाश कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव औचित्य साधून राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मासिक उत्पन्नाची मर्यादा 10,000 रुपयाची वाढवून 30,000 रुपये केलेली आहे. राज्यातील 376 संरक्षित आणि सुमारे 1,500 असंरक्षित पुरातत्व स्मारकांचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी अशासकीय आर्थिक स्रोत निर्माण करून त्यांचा संवर्धन आणि व्यवस्थापनाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी म्हणून जिल्हानिहाय महावारसा सोसायट्या स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद येथे अमृत महोत्सवी वंदे मातरम सभागृहाचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी 43 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पर्यटन विकासासाठी 1,704 कोटी व सांस्कृतिक कार्य विभागाला 193 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. राज्यात 18 अतिरिक्त न्यायालय, 24 जलदगती न्यायालय आणि 14 कुटुंब न्यायालय निर्माण करण्यात येणार आहे. या न्यायालयांच्या कामकाजासाठी तसेच नवीन न्यायालय स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय ई गव्हर्नन्स योजनेकरताही पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता विधी व न्याय विभागाला 578 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात गरजूंच्यासाठी 1,535 केंद्रांच्या माध्यमातून 8,70,00,000 पेक्षा अधिक शिवभोजन थाळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोषण द्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर राज्यातील 26 जिल्ह्यांच्या मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 385 कोटी रुपयाचा नियतव्य प्रस्तावित आहे. प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली येथे पाठवण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेना पथकाने प्रतिष्ठेचा पंतप्रधान ध्वज आणि सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा चषक पटकावला. सर्वोत्तम छात्र सैनिक पुरस्कार देखील कुमारी पृथ्वी पाटील या महाराष्ट्राच्या कन्येला प्राप्त झाला आहे. या सर्वांचे मी अभिनंदन करतो. राष्ट्रीय छात्र सेनेतील प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र पोलीस दलातील सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येईल. नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या विशेष अभियान पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात येणाऱ्या मासिक कमांडो भत्त्यामध्ये दुप्पट वाढ करून तो आता 8,000 रुपये करण्यात येईल.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी सैन्य दल रुग्णालयाच्या धर्तीवर पोलीस जवानांच्यासाठी विशेषोपचार रुग्णालय उभारण्याची घोषणा मी आज इथे करत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता गृह विभागाला 1892 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. अष्टविनायक मंदिराच्या सर्वांगीण विकास आराखड्यासाठी 50 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्याच्या अंदाजित किंमत 73 कोटी 80 लाख रुपये असून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथीला विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी 250 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नियोजन विभागाला 6818 कोटी 99 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. आपल्याला सांगताना मला आनंद होतो की भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2020-21 नुसार राज्याच्या वन क्षेत्रात सुमारे 20 चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली आहे. वनाच्छादनातही 1302 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. चंद्रपूर शहरालगत वन क्षेत्रात 171 हेक्टर मध्ये व्याघ्र सफारी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच चंद्रपूर व गडचिरोलीतील वन्य प्राण्यांना तातडीने उपचार देण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात व्याघ्र सफारीस पूरक असे वन्यजीव बचाव केंद्र उभारण्यात येईल. राज्यातील जनुकीय जैव विविधता जतन करण्यासाठी महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाला पुढील 5 वर्षाकरता 286 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. थोर अर्थतज्ञ पद्मविभूषण डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या कार्याच्या स्मृतीप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यामध्ये मौजे जामगाव तालुका रोहा येथे डॉक्टर चिंतामणराव देशमुख जैवविविधता वन व वनस्पती उद्यानाची उभारणी करण्यात येईल. वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी सौर ऊर्जा कुंपण ही योजना राज्यातील सर्व संवेदनशील गावात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आफ्रिका खंडातून वन्य प्राणी प्रदर्शित करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करून बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन सफारी प्रस्तावित आहे. पुणे व वन विभागात 90 हेक्टर क्षेत्रात बिबट्या सफारी प्रस्तावित असून त्यासाठी 60 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता महसूल विभागाला 347 कोटी व वन विभागाला 1995 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. माझी वसुंधरा अभियान 2.0 ला स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला असून 11,968 स्थानिक स्वराज्य संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात पर्यावरण व वातावरणातील बदलांच्या मध्ये सजगता निर्माण व्हावी यासाठी इयत्ता 1ली ते 8वी विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. राज्यातील 23 नद्यांचे संवर्धनाचे प्रस्ताव असून त्याकरता 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2022-23 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता पर्यावरण व वातावरण बदल विभागाला 253 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या चळवळीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील जनतेने माननीय राष्ट्रपती महोदयांना 1,20,000 पोस्टकार्ड पाठवली. राज्याच्या या भावनेला केंद्र सरकारकडून सुयोग्य प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी मुंबईत 100 कोटी रुपये खर्चाचे मराठी भाषा भवन उभारण्यात येईल. येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या भवनाचे भूमिपूजन करण्याचे योजले आहे. तसेच नवी मुंबईतील ऐरोली येथे मराठी भाषा संशोधन उपकेंद्र याच्यासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यातील सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठीत लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने अंमलात आणला आहे. मराठी साहित्य वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव सुरू करण्यात येईल. 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे.
हे वर्ष साजरे करण्यासाठी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात मुक्ती संग्रामाची माहिती देणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व मंत्री व पालकमंत्र्यांचा समावेश असलेली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे। याकरता 75 कोटी रुपयाचा उपलब्ध करून देण्यात येतील। आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा निवृत्तीवेतन देण्यात येते। हा कल्याण निधी सध्या 35 कोटी रुपयाचा असून त्यात वाढ करून आता तो 50 कोटी रुपये करण्यात येत आहे। शासनाच्या विविध विभागांतर्गत वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली वापरात असून त्याद्वारे निर्माण होणारा डाटा एकत्रित ठेवणे, त्या डाटावर आधारित निर्णय घेण्याकरता तो संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ निर्माण करण्याचेही सरकारने ठरवलेले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी CBD बेलापूर नवी मुंबई येथे स्वतंत्र भवनासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल। याकरता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल। 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मराठी भाषा विभागाला 52 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1139 कोटी आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाला 702 कोटी व माहिती जनसंपर्क विभागाला 265 कोटी नियतवे प्रस्तावित आहे। शासनाने 40 पेक्षा अधिक वय असलेल्या 5 लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरता प्रतिवर्षी 250 कोटी रुपये खर्च करण्यात येईल। ज्ञान उजळले घरात माझ्या, घर झाले सोनेरी, रस्ता नव्हता सोपा हा पण होता ग काटेरी, डगमगली ना तरी कधी ती पुढे चालली बाई, शिकवते देऊने विश्व हातावर सावित्री आई। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 125वा स्मृतिदिन कालच 10 मार्च 2022 रोजी झाला। फुले दाम्पत्याच्या निवासस्थान फुलेवाडा पुणे शहरातील गंजपेठ येथे आहे। राज्य संरक्षित वारसा स्थळ असलेल्या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडीचं सरकार यावर्षी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देईल। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 6 मे रोजी 100वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करणार आहोत। त्या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। राजगडच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द तालुका वेल्हा जिल्हा पुणे येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मृतिस्थान परिसराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीतील संत जगनाडे महाराजांचं स्थान आपल्याला चांगलं माहिती आहे। आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा, नदी जोडियेला मन पवनाचा, भक्ती हो भावाची लाट टाकी आली, शांती शिळा ठेविली विवेकावरी असे म्हणणाऱ्या श्री संत जगनाडे महाराज यांचे समाधीस्थळ असणाऱ्या सदुंबरे तालुका मावळ या क्षेत्राला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा दिला गेला आहे। श्री संत जगनाडे महाराजांच्या स्मारकाचा विकास आणि परिसरातील सौंदर्यासाठी 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचे ठरवण्यात आले आहे। सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 13,340 कोटी रुपयाचा भरीव तरतूद करण्यात आली आहे। मागील वर्षाच्या तुलनेने ही तरतूद 2,305 कोटी रुपयांनी अधिक आहे। सन 2022-23 मध्ये कार्यक्रम खर्चाकरता रक्कम 1,50,000 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत। त्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजनेच्या 12,230 कोटी रुपये व आदिवासी विकास उपाययोजनेच्या 11,199 कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश आहे। सन 2021-22च्या अंदाजपत्रकात 3,68,987 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती। महसुलीचे जमेचे अंदाजित सुधारित अंदाज 3,62,132 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे। सन 2021-22च्या एकूण खर्चाच्या अर्थसंकल्पीय अंदाज 4,37,961 कोटी रुपये
व सुधारित अंदाज 4,53,547 कोटी रुपये असून आपत्तीच्या काळात राज्यातील जनतेला केलेली भरीव मदत इत्यादी कारणामुळे सन 2021-22 या वर्षाच्या खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे। सन 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 4,03,427 कोटी रुपये व महसुली खर्च 4,27,780 कोटी रुपये अंदाजित केला आहे। परिणामी 24,353 कोटी रुपये महसुली तूट येत आहे। अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, तथापि विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येणार आहे। हा खर्च लोककल्याणकारी योजनांवरील खर्च अपरिहार्य ठरत असल्याने ही तूट स्वीकारणे क्रमप्राप्त आहे। राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करेल अशी ग्वाही या सभागृहाला आणि सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला मी देतो। मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे आता वळतो। अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 सभागृहामध्ये सादर करीत आहे। सन 2021-22च्या आर्थिक वर्षासाठी कर संकलनाचे सुधारित अंदाज रुपये 2,75,498 कोटी आहेत। त्यापैकी वस्तू व सेवा कर जीएसटी, मूल्यवर्धित कर व्हॅट, केंद्रीय विक्री कर जीएसटी, व्यवसाय कर इत्यादी मुख्य करांच्यासाठी कर संकलनाचे सुधारित अंदाज रुपये 1,55,307 कोटी आहे। कोविड-19च्या जागतिक महामारीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची मंदावलेली गती हळूहळू पूर्वपदावर येत आहे। तथापि सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील शेती, उद्योग व सेवा क्षेत्रावर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठरविण्यात आलेले उद्दिष्ट साध्य करणं कठीण असले तरी ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल। या पार्श्वभूमीवर उद्योग व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच राज्यातील सामान्य नागरिक यांना दिलासा देण्यासाठी मी सभागृहासमोर खालील उपाययोजना मांडत आहे। राज्य विभागाची अभय योजना मी जाहीर करीत आहे। सदर अभय योजनेचं नाव महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड योजना 2022 असे असेल। ही योजना वस्तू व सेवा कर लागू होण्यापूर्वी विक्री कर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध करांवरील सवलती संदर्भात असून योजनेचा कालावधी दिनांक 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 असा असेल। राज्य कर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कर कायद्याअंतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये रुपये 10,000 पर्यंत थकबाकीची रक्कम असल्यास सदर थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित करत आहे। याचा लाभ जवळपास 1 लाख प्रकरणात लहान व्यापाऱ्यांना होईल। ज्या व्यापाऱ्यांची वैधानिक आदेशान्वये थकबाकीची रक्कम दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्या व्यापाऱ्यांना विवादित कर शास्ती याचा वेगवेगळा हिशोब न करता एकूण थकबाकीच्या सरसकट 20% रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल। अशी ठोक 20% रक्कम भरल्यास उर्वरित 80% रकमेस माफी देण्यात येईल। याचा लाभ अंदाजे 2,20,000 प्रकरणात मध्यम व्यापाऱ्यांना होईल। पर्यावरण पूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूचा घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी मोटार वाहने, ऑटो रिक्षा, टॅक्सी व खासगी वाहने यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो। पर्यावरण पूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर 13.5% वरून कमी करून तो 3% इतका करण्याचे प्रस्तावित आहे। यामुळे राज्यास अंदाजे 800 कोटी रुपयाची महसुली घट होईल। बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायात गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियमाच्या अनुच्छेद 5 GA च्या परंतुकानुसार पूर्वीच्या दस्तातील भरलेला मुद्रांक शुल्क नंतरच्या दस्तातील मुद्रांक शुल्काशी समायोजित करण्यासाठी विहित केलेल्या कालावधी 1 वर्षाऐवजी 3 वर्ष करण्याचे प्रस्तावित आहे। महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विनामोबदला स्थावर मिळकत हस्तांतरित होत असेल तर अशा दस्तांवर सध्या आकारला जाणारा बक्षीस पत्रावरील 3%, खरेदी पत्रावरील 5% या मुद्रांक शुल्कात महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम
कलम 9 अन्वये माफी प्रस्तावित करीत आहे. त्यामुळे राज्यास अंदाजे 21 कोटी रुपयाच्या महसुलीची तुटीची शक्यता आहे. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकरणामध्ये असलेल्या मुद्रांक शुल्कावरील दंडाच्या रकमेत नागरिकांना सवलत देण्याकरता 1 एप्रिल 2022 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी दंड सवलत अभय योजना राबवण्यात येईल. यामुळे माफ केलेल्या दंडाच्या प्रमाणात अंदाजे 1500 कोटी रुपये इतक्या दंड महसुलीची तुटीची शक्यता आहे. सोने चांदी दागिने बनवणारे छोटे मोठे उद्योग, रिफायनरी व निर्यातीस चालना देण्यासाठी तसेच राज्यात रोजगार निर्मिती होऊन कर चुकवेगिरीला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये आयात होणारे सोने चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार सध्या आकारण्यात येणारे 0.1% मुद्रांक शुल्क माफ करण्याचे प्रस्तावित असून यामुळे राज्याला अंदाजे 100 कोटीच्या महसुलीची तुटीची शक्यता आहे. राज्यात जलवाहतूक चालना देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीतील दिनांक 1 जानेवारी 2022 पासून नव्याने सुरू झालेल्या जलमार्गावरील चालणाऱ्या फेरी बोट, रोरो बोटी या